हार्डवर्क करून घासून घासून वर्दीवरती यायच्या पायरीवर असतोय. वर्दी एका पावलावरती असते आणि त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणून काढलं जातं. याच्यासारखा वाईट गोष्ट कोणती नसेल. मग तो कोचसाठी असेल किंवा तुमच्यासाठी असेल. ही गोष्ट खूप वाईट म्हणजे वाईट लक्षात ठेवायचं. एका गोष्टीमुळे तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं लक्षात ठेवायचं. जर कागदपत्र अपुरे असतील तर झालेले आहेत आणि कॉल पण तशा पद्धतीने पडलेले आहेत मधल्या पिरियडमध्ये की सर माझं असंच झालेलं होतं आणि त्या एका चुकीमुळे मी आज परत पोलीस भरती करतोय. त्या एका चुकीमुळे मी परत सेंट्रल गव्हर्नमेंटला ट्राय करतोय. त्यावेळी माझं झालं असतं तर आज 6 वर्ष पूर्ण झाले असते सर मला. त्यानंतर मी 1-2 मार्कांनी कंटिन्यू राहत आलोय सर. जीवनाला काही अर्थ नाही सर. सो अशा पद्धतीनं वेळ घालू नका. या व्हिडिओचं प्रॉपर मार्गदर्शन घ्या. पॉईंट नोट डाऊन करा आणि त्या पद्धतीने सगळे डॉक्युमेंट तुम्ही काढायला प्रयत्न करायचे आहेत. आता नवीन भरतीसाठी कमीत कमी 1.5 ते 2 महिने आहेत आपल्याला. तर आतापासून तुम्ही जर डॉक्युमेंट काढला तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. 100% फायदा होणार आहे. भरती पडल्यानंतर तुम्ही त्या 1 महिन्यामध्ये काढायला जाल कारण की एका डॉक्युमेंटला 30 दिवसाची मर्यादा असते. 20 ते 30 दिवसाची मर्यादा असते. मग तिथं मग तहसीलदार नाही, हे नाही, प्रांत नाही, असं झालंय, तसं झालंय, मीटिंग लागल्यात, हे आलंय, ते आलंय, सरकारी कामाला लावल्यात, आम्हाला वेळ नाही, असं कारण चालू झाली की मग नुसतं टोकन मिळते आणि दाखले मिळत नाहीत, संपला विषय. हे प्रॉब्लेम नंतर येतात. सो आता ज्यांच्याकडे काही नसतील कागदपत्र त्यांनी आतापासून आज व्हिडिओ बघितल्यापासून हातपाय हलवायला सुरू करायचे. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं पहिला नवीन पोलीस भरतीसाठी काय डॉक्युमेंट लागतात ते आपण बघूयात. तर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ही एक सूचना खूप महत्वाची आहे.